नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला सांगत असते, पार्थ, मला खरंच IAS ऑफिसर व्हायचे हो. हे दिवस माझ्याकडनं दुर्लक्ष झालं, पण माझ्या आयुष्यामध्ये खरं प्रेम आलं हो, आणि त्यातच मी सुखावत गेली हीच माझी चुकी होती का तेव्हा पार्थ म्हणतो, बरेच दिवस डाईट करणाऱ्या माणसाने थोडं गोड खाल्लं तर त्याचं गिल्ट नसतं मानायचं. तुमचंही तेच झालंय. तुमच्या आयुष्यात बरेच दिवस सुख नव्हतंच. लग्नानंतर जर सुख मिळालं असेल तर ते अनुभवायला काय हरकत आहे. अजूनही वेळ गेली नाही. नव्याने सुरुवात करा आणि उघड्या डोळ्याने स्वप्न बघा. हा बोका तुमच्या सोबत आहे. मी आहे ना. तुमचं स्वप्न सगळ्या जगापासून प्रोटेक्ट करेल. नव्याचा चष्मा काढतो आणि स्वतः तिला लावून देतो आणि तिला जवळ घेऊन शांत करतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या हॉलमध्येच अभ्यास करत बसलेली असते तेव्हा मालिनी काकू नाश्ता घेऊन येतात आणि तिला सांगतात, काव्या, तू रूममध्ये जाते का नाश्ता घेऊन? मी देते तुला काढून. काव्या म्हणते, नाही आई, मी पहाटेपासून बसली होती ना अभ्यासाला, आता थोडा ब्रेक घेते. थांबा, मी नाश्ता देते सर्वांना. विक्रम काका म्हणतात, अगं मालिनी, देऊ दे तिला नाश्ता. दे काव्या, चल नाश्ता दे पटकन. त्याच वेळेला तिथे नंदिनी आणि जीवा दोघं येतात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, चला रे पटकन, तुम्ही पण आता नाश्ता करून घ्या आणि काय गोड बातमी ती पण सांगा. काव्या म्हणते, गोड बातमी? ताई, अगं म्हणजे मी मावशी होणार. नंदिनीला जवळ घेऊन मिठी मारते. कॉंग्रॅच्युलेशन. पण का तू सांगितलं नाही? जीवा, तू पण नाही सांगितलं. विक्रम काका म्हणतात, पार्थ बाहेर गेलाय ना, त्याला पटकन पेढे आणायला लाव. तर जीवाला आठवत असतं की नंदिनीने त्याला रूममध्ये रिपोर्ट दाखवलेले असतात. तेव्हा जीवा म्हणतो, हे तर सगळं नॉर्मल आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा इथे वाचा, डिफिकल्ट प्रेग्नेन्सी असं लिहिलेलं असतं. तर ते वाचत असताना जीवाला नीट बोलता सुद्धा येत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे काय? तर नंदिनी सांगते, माझं आई होणं अवघड आहे. खूप रडत असते ती. जीवाच्या पायाखालची तर जमीनच सरकते आणि त्यांनी त्यांच्या बाळासाठी जे स्वप्न बघितलेलं असतं ते त्याला आठवतं. तेव्हा नंदिनीला जवळ घेतो आणि म्हणतो, हे बघ, सगळं ठीक होईल, अजिबात खचून जायचं नाही. हां, मी आहे तुझ्यासोबत आणि यामध्ये तुझा काही दोष नाही आहे. जे काही आहे ना ते आपलं दोघांचं आहे. लग्नामध्ये 7 फेरे घेताना वचन दिलं आहे मी तुला. तुला काय माहीत रिपोर्ट असे येतील, पण मी सगळं उद्या आईला सांगतो. तिला जवळ घेऊन शांत करतो. तर जीवा नंदिनीने घरातल्या सगळ्यांना सांगितलेलं असतं. नंदिनी खूप रडते. तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई, शांत हो ना, तू माझी शहाणी ताई आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते, आई, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते. माझं वजनसुद्धा मी कमी केलं आहे. पण माझ्यासोबतच असं का झालं असेल? का माझे रिपोर्ट आले असतील असे? जीवांना किती आवडतात लहान मुलं आणि आमच्याच बाबतीत का असं झालं असेल? तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं नंदिनी बाळा, शांत हो. आपण अजून सेकंड ओपिनियन घेऊ ना. जीवा पण नंदिनीला शांत करत असतो. मिथून काका पण म्हणतात, अगं बाई, शांत हो. ते कसं आहे ना, माणसाने दिलेलं पुरत नसतं आणि देवाने दिलेलं सरत नसतं. दादा बहीण, आपण आजच देवाकडे नवस बोलूया नंदिनीसाठी. सगळं ठीक होईल. नंदिनी, शांत हो. मालिनी काकू म्हणतात, अगं तू थोडा पॉझिटिव्ह विचार कर ना. तू एकटी नाही आहे, आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर. त्याच वेळेला डोरबेल वाजते आणि काव्या दरवाजा उघडायला जाते. पार्थ काव्याला उचलून घेतो आणि ओरडतच येतो, रे हत्तीवरून साखर वाटा, माझी बायको आई होणार आहे आणि मी बाबा. सगळेच ऐकून खुश होतात, नंदिनी पण. बाकीचे सगळे पार्थकडे धावत जातात. तर नंदिनी जाणार तेवढ्यात थांबते. पार्थ सर्वांना पेढे खाऊ घालतो. बाबा, तुम्ही आजोबा होणार, आई तू आजी होणार आणि आम्ही आई बाबा. काव्याचं लक्ष सगळं नंदिनीकडे असतं. तिच्या चेहऱ्यावर काही खुशी नसते. तर नंदिनी इकडे रडत असते आणि जीवा तिला शांत करतो. पार्थ नंतर पेढा घेऊन नंदिनीजवळ येतो. अहो, तुम्ही मावशी होणार, पेढा खा. तेवढ्यात काव्या त्याला थांबवते. नंदिनी म्हणते, पार्थ, तुमचं दोघांचं खूप खूप अभिनंदन. पार्थ म्हणतो, काही झालंय का? तुमचे डोळे पाणावले काय? नंदिनी म्हणते, काहीही झालेलं नाही आहे. वसू आत्या पण म्हणतात, अरे पार्थ, एवढं काही झालं नाही आहे. पार्थ, काव्या, तुम्ही तर बाजी मारली. हां, निदान तुमच्यामुळे तरी या घराला आनंद साजरा करण्याचं कारण मिळालं. तेव्हा पार्थ म्हणतो, आमच्यामुळे तरी म्हणजे? विक्रम काका म्हणतात, ताई, हे असं सगळं बोललंच पाहिजे का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, अरे नंदिनी आई होणार नाही, मग आपण काही सुटकी चेहऱ्याने वावरायचं का घरात? हे ऐकल्यानंतर तर पार्थला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातामध्ये जो पेढा असतो तो खाली पडणार तेव्हाच नंदिनी तो पेढा झेलते. बघितलं ना, देवाला किती काळजी आहे. एक दुःख घरात आलं, त्याच्या मागोमाग लगेच सुखाची पावलं घरात आले. पार्थ, तुम्ही हा पेढा घ्या आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही बाबा होणार आहात. काव्याला पण पेढा खाऊ घालते. काव्या, कॉंग्रॅच्युलेशन, तू आई होणार आहे आणि मी मावशी. काव्याला मिठी मारते. तर जीवा पण पार्थला मिठी मारतो आणि म्हणतो,
बडे भैया कॉंग्रॅच्युलेशन, मी चाचू होणार आहे. कोणीतरी काका म्हणणार आता येणार आहे घरात. आणि मी सांगून ठेवतो हां, तुमच्या बाळाचं नाव मी ठेवणार आहे, कोणी आत्या वगैरे नाही. खरंच प्रेक्षकांनो, हे असं बघताना ना आपण सुद्धा इमोशनल होतो. कारण या सिरियलमध्ये आपण एवढं रमतो ना की आपणच त्या परिवाराचा भाग स्वतःला मानायला लागतो. हे असं बोलताना सुद्धा शब्द जड होतात ते माझे. असो, पुढे बघूया. तेव्हा विक्रम काका म्हणतात, नंदिनी असं म्हणायचं नाही की सगळी मार्ग संपली. जोपर्यंत आपली पावलं थकत नाही ना तोपर्यंत. अरे मिळणार, तुमच्या दोघांची पेढे पण नक्की लवकर मिळणार, गॅरंटी मला. मालिनी काकू पण म्हणतात, हो. नंदिनी जवळ येतात आणि म्हणतात, नंदिनी तू ठीक तर आहेस ना? तेव्हा नंदिनी म्हणते, आई बाबा मी एकदम ठीक आहे. आणि नंदिनी दोघंही चेहऱ्यावर खोटी स्माईल दाखवतात. आपल्याला माहिती आहे ना त्यांचं दुःख किती मोठं आहे ते. मालिनी काकू काव्याला म्हणतात, काव्या आता काळजी घ्यायची बरं का. तर पार्थ पण काव्याला पेढा भरवतो. थँक्यू सो मच काव्या, तुमच्यामुळे घरातल्या प्रत्येकाला एक नवीन ओळख मिळणार आहे. फक्त मला आता चांगला बाबा व्हायचं आहे. विक्रम काका म्हणतात, अरे होशील, मला बघत तर तू मोठा झालाय. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, घे इथलं क्रेडिट स्वतःला. सगळे हसायला लागतात. त्याच वेळेला पार्थला फोन येतो आणि तिथून तो निघून जातो. तर वसू आत्या रूममध्ये आल्यानंतर म्हणतात, काय चाललंय यांचं, एवढी काय घाई होती, आत्ता तर कुठे लग्न झालंय, लगेच मुलं पण हे जर रम्याला कळलं तर तिला आवडणार नाही. तिचा फोन का नाही लागत आहे, हिला फोन करून सांगता येत नाही का कुठे. जाऊ दे, विजय बरोबर असेल, रमली असेल ना, जाऊ दे. पण आता नंदिनीला त्रास द्यायला मज्जा येणार आहे. रूममध्ये आल्यानंतर नंदिनी तिच्या आईला फोन करत असते. तेव्हाच तिथे जीवा येतो. तो म्हणतो, अगं कोणाला फोन करते. तर नंदिनी म्हणते, आईला फोन करून सांगते ना, काव्य आई होणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, नको करू फोन, तुला त्रास होईल का. नंदिनी म्हणते, अहो मला कशाला त्रास होईल, मी तर खूप खुश आहे. तर जीवा म्हणतो, पण मला तुझी काळजी वाटते. तेव्हा नंदिनी म्हणते, मी ठीक आहे जीवा, पण मला हे कळत नाही, मी मावशी होणार आहे या आनंदाखाली मला बाळ होणार नाही हे दुःख मी कसं लपू. नंदिनी खूप रडते आणि जीवा पण तिला मिठी मारून रडत असतो. मला आपलं बाळ यायला हवंय नंदिनी, आपलं बाळ यायला हवंय. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ काव्याला म्हणतो, अहो काव्य आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे. लोक म्हणतील, ते बघा मुन्नूची आई, ते बघा मुन्नूचे बाबा, आपल्याला नवीन ओळख मिळणार आहे काव्या. पण काव्य तर काही खुश नसते. तर दुसरीकडे जीवा जिन्यामध्ये रडत बसलेला असतो आणि तिथे मालिनी काकू येतात. आई बसतात त्याच्याजवळ. तेव्हा जीवा म्हणतो, मला तर ना देवाचे खेळच कळत नाही. एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून हवी असते, पण त्यालाच फाटका पदर देतो. आम्हाला खरंच मूल हवंय. हे बोलणं नंदिनी पण मागे उभं राहून ऐकत असते. तर हा भाग इथेच संपतो. तेव्हा पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.